बीडच्या इतिहासामध्ये सकाळी 6:30ला पहिला कार्यक्रम असेल। मला माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी मी नाराज होऊ नये, काय याला सकाळी झोपतो का नाही कोणाला माहिती, सकाळी सकाळी आम्हाला त्रास देतो, तसा नाही। मुलींनो सवय चांगल्या, सकाळी लवकर उठून कामाला लागलं तर बरं असतं, त्याच्यात एक वेगळा उत्साह असतो। आपल्या पूर्वजांनी पण ती शिकवण आपल्याला दिलेली आहे आणि त्याच्यामुळं पहिलाच अशा प्रकारचा अगदी ऍक्युरेट मी वेळेला महत्व देत असतो। निवेदन सांगत होता कारण माझ्या एकट्याची वेळ महत्वाची नाही, आपल्या सगळ्यांची पण वेळ महत्वाची आहे। आणि आजचा तर आपल्याला मराठवाडा मुक्ती संग्रामाचा महत्वाचा ध्वजवंदन करायचं आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण करणार आहोत। आज मुख्यमंत्री पण येत आहेत। आज आपण आपली अहिल्यानगर टू बीड अशी रेल्वे पण सुरू करतो, पण त्याच्यात अजून आम्हाला बरेच काम करायचे। काल आमचा आढावा झाला, त्याच्यात या रेल्वेला जवळपास 5.5-6 तास लागत आहेत आणि नागरिकांचं म्हणणं की अरे आम्ही एसटीने जर 2.5-3 तासात जात असू तर दुप्पट वेळ कशाला घालवायचा, त्याकरता आमचं नियोजन आहे। आम्ही ते त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकची व्यवस्था ही कशी करता येईल, काही अजून छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत त्याही आम्ही दुरुस्त करतोय, टप्प्याटप्प्याने पुढे जातोय। परंतु बीडकरांना आठवत असेल कितीतरी निवडणुका आल्या, कितीतरी निवडणुका गेल्या, कितीतरी खासदारकीच्या उमेदवारांनी सांगितलं तुम्ही मला निवडून द्या, मी रेल्वे चालू करतो, पण काही रेल्वे चालू झाली नाही। आणि आम्ही मात्र ठरवलेलं होतं, इथं पालकमंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर मी माझ्या सहकाऱ्यांनाही सांगितलं आणि इथल्या प्रशासन